मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांनी राज्य सरकारवरती हल्लाबोल केलेला आहे। नेमकं विरोधकांचं काय म्हणणं ऐकूया। तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना मी पाहतो। मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे, ते जिथे आहेत तिथे, आणि तोडगा काढला पाहिजे, त्यांना आश्वस्त केलं पाहिजे। मला असं वाटतं या तिघांचे तीन बाजूला तोंड आहेत। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची भूमिका वेगळी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची भूमिका वेगळी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका वेगळी। वाटतं या संदर्भात तिघांचे तोंड तीन बाजूला दिसत आहेत आणि कोणालाही या प्रश्नावर तोडगा काढायचा नाही अशा प्रकारची स्थिती मला वाटतं मराठा समाज याचं उत्तर निश्चित या सरकारला देईल। मी आज चॅलेंज करतो की भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी पासून भारतीय जनता पार्टीचे सगळे नेतेही महाराष्ट्रामध्ये आले तर इतकी भीड इकट्ठा करण्याची ताकद त्यांच्यामध्येही नाही आहे जितकी मनोज जरांगे यांनी करून दाखवलेली आहे। तर आपण पाहतोय विरोधकांनी सरकारवरती मराठा आरक्षणावरून जोरदार हल्लाबोल केलेला आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची 2 वाजता आज वाशीच्या शिवाजी चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहेत। आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांची सकारात्मक चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय आणि या चर्चेमधनं सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या अध्यादेश या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील हे वाचून दाखवतील आणि मराठा बांधवांशी चर्चा करतील, त्यांचं मतही जाणून घेतील आणि त्यानंतर आपली आंदोलनातली पुढची भूमिका आज स्पष्ट करणार आहे। दरम्यान आपण पाहतोय की 1 तासानंतर जरांगे पाटील यांची ही जाहीर सभा होते। हा 1 तास लागण्याचं कारण पुन्हा एकदा आपण सांगू इच्छितो, कारण जसं दृश्यांमध्ये पाहतोय लक्षावधीच्या संख्येनं मराठा बांधव वाशीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचणं आवश्यक आहे, कारण जर योग्य पद्धतीनं हा संदेश पोहोचला नाही तर गैरसमज होऊ शकतो आणि मला कोणताही गैरसमज ठेवायचा नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आणि म्हणूनच या 1 तासामध्ये संपूर्ण वाशीमध्ये प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचा आवाज जाईल अशा पद्धतीनं साऊंड सिस्टीम उभारली जाणार आहे आणि त्यानंतरच 2 वाजता म्हणजेच बरोबर 1 तासांनी मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करतील। सरकारच्या शिष्टमंडळानं आज काही कागदपत्र दिली आहेत असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आणि त्यानंतर वकिलांशी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भात चर्चा केलेली आहे। यामध्ये काही बदल सुचवायचेत का आणि आपल्या मागण्यांप्रमाणेच सरकारने अध्यादेश काढले का याबद्दल वकिलांची चर्चा केली आणि या सर्व चर्चांनंतर आता मनोज जरांगे पाटील असंख्य लक्षावधीच्या संख्येनं वाशीमध्ये दाखल झालेल्या या मराठा बांधवांशी आता चर्चा करणार आहेत। या पूर्ण चर्चेमध्ये 15 मिनिटं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही फोनवरून त्यांची चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय।